नेक्स्ट टॉपिक ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरमचे ॲप्लिकेशन आपल्याला बघायचे आहे. पायथागोरस थेरमचा यूज कुठे कुठे होतो ते आपल्याला बघायचं आहे. ऑलरेडी आपण प्रिव्हियस प्रॅक्टिस सेटमध्ये काही क्वेश्चन सॉल्व्ह केले ज्याच्यामध्ये आपण पायथागोरस थेरमचा यूज करून काही रिलेशन प्रूव्ह केलेले आहे. सो त्याच कॅटेगरीमधले अजून काही क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. सो त्यासाठी एक फर्स्ट क्वेश्चन घेतलेला आहे. आपल्याला ही स्टेटमेंट प्रूव्ह करायची आहे. एक ट्रँगल दिलेला आहे, ट्रँगल ABC. या ट्रँगलमध्ये अँगल सी इज ॲक्यूट अँगल. हा अँगल सी ॲक्यूट अँगल आहे. ॲक्यूट अँगल म्हणजे काय? ॲक्यूट ऑप्ट्यूज आणि राईट अँगल समजतो. राईट अँगल म्हणजे 90 डिग्री अँगल. 90 डिग्रीपेक्षा लहान जो अँगल असतो दॅट इज ॲक्यूट अँगल. 90 डिग्रीपेक्षा मोठा जो अँगल असतो दॅट इज ऑप्ट्यूज अँगल. सो 30 डिग्री जर मी अँगल कन्सिडर केला दिस इज ॲक्यूट अँगल. जर मी 120 डिग्री अँगल कन्सिडर केला दिस इज ऑप्ट्यूज अँगल. ठीक आहे. तर आपल्याला इथे कंडिशन काय दिलेली आहे? अँगल सी इज ॲक्यूट अँगल. AD परपेंडिक्युलर टू BC. AD BC ला परपेंडिक्युलर आहे. प्रूव्ह दॅट. काय प्रूव्ह करायचं आहे? AB स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर मायनस 2BC इंटू DC. हे रिलेशन आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे. आता हे रिलेशन आपण कसं प्रूव्ह करणार? तर आपण आधीसुद्धा हे डिस्कस केलेलं आहे की जेव्हा आपल्याला राईट अँगल ट्रँगल दिसतो, कुठेतरी 90 अँगल दिसतोय, त्यानंतर काही स्क्वेअरचं रिलेशन प्रूव्ह करायचं असतं तर सगळ्यात आधी आयडेंटिफाय करायचं की कोणते कोणते राईट अँगल ट्रँगल पॉसिबल आहे आणि त्या ठिकाणी पायथागोरस थेरम यूज करायचा. पायथागोरस थेरम अप्लाय केल्यानंतर जे काही रिलेशन मिळतात त्याला आपल्याला ज्या फॉर्ममध्ये रिलेशन आपल्याला पाहिजे त्याच्या अकॉर्डिंग ॲडजस्ट करायचं असतं. ठीक आहे. सो इथे जर तुम्ही बघितलं राईट अँगल, इथे हा एक अँगल 90 डिग्री आहे. AD परपेंडिक्युलर टू BC म्हणजे ADC हा एक राईट अँगल ट्रँगल असणार आहे. ADB हा सुद्धा एक राईट अँगल ट्रँगल असणार आहे. दोन राईट अँगल ट्रँगल मिळतात. इथे आपण पायथागोरस थेरम लगेच यूज करूया. सो सोल्युशन AD परपेंडिक्युलर टू BC and this implies angle ADB is equal to 90 degree and angle ADC is equal to 90 degree. दोन अँगल 90 डिग्री आहे and therefore in triangle ADC मध्ये जर मी पायथागोरस थेरम अप्लाय केला, पायथागोरस थेरमच्या अकॉर्डिंग हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स. या ट्रँगलसाठी दोन साइड्स कोणत्या? AD आणि DC. सो दॅट इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर. त्याच पद्धतीने सेकंड ट्रँगल इन ट्रँगल ADB. या ट्रँगलमध्ये ही हायपोटेन्यूज आहे AB स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस DB स्क्वेअर. याला आपण बोलणार बाय पायथागोरस थेरम. जे रिलेशन आपण फाइंड करू शकतो ते रिलेशन इथे लिहिलेलं आहे. आता आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे? AB स्क्वेअर प्रूव्ह करायचं म्हणजे हे जे रिलेशन आहे याला आपल्याला मॉडिफाय करायचं आहे. AB स्क्वेअर टर्म पाहिजे आपल्याला, BC स्क्वेअर टर्म पाहिजे आहे, AC स्क्वेअर टर्म पाहिजे आहे, त्यानंतर BC अँड DC. BC अँड DC सुद्धा पाहिजे म्हणजे आपल्याला AD आणि DB थोडक्यात नको आहे. AD आणि DB या दोन टर्म आपल्याला नको आहे. AD अँड DB. आता यामध्ये आपण कसं रिअरेंज करू शकतो तर एकदा फिगर बघा. AB स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर मायनस 2BC इंटू DC. तर आपल्याला इलिमिनेट करायचं आहे DB आणि AD. DB आणि AD आपण कसं इलिमिनेट करू शकतो? आपण काय करणार? याला बोलू 1, याला बोलू 2. फ्रॉम 1 AD स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर मायनस DC स्क्वेअर. AD स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर मायनस DC स्क्वेअर. आता ही जी ADची व्हॅल्यू ती आपण इथे पुट करू. इथे पुट केल्यामुळे काय होणार आहे? AD ऑटोमॅटिकली निघून जाणार कारण ADला आपण AC आणि DCने रिप्लेस करतो. सो फ्रॉम टू AB स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर याच्याऐवजी आता मी ही टर्म लिहिणार AC स्क्वेअर मायनस DC स्क्वेअर प्लस DB स्क्वेअर. ठीक आहे. AB स्क्वेअर झाला, त्यानंतर AC स्क्वेअर झाला. आता एक तर टर्म आपली ADची टर्म गेलेली आहे. आता आपल्याला DB सुद्धा इलिमिनेट करायचा. DB आपण कसा करणार? DB म्हणजे ही लेंथ. ही लेंथ आपण कशी करणार? ही लेंथ इलिमिनेट करण्यासाठी आपण DBला असं लिहू शकतो बघा. इथे काय आहे? B डॅश D डॅश C बरोबर. सो BD प्लस DC इज इक्वल टू BC. राईट. BD प्लस DC इज इक्वल टू BC. आपल्याला BCची टर्म पाहिजे आहे, आपल्याला DCची टर्म पाहिजे, आपल्याला BD नको आहे म्हणून BDला मी असं लिहू शकते BD इज इक्वल टू BC मायनस DC आणि ही व्हॅल्यू मग मी आता इथे पुट करणार. ओके. याला बोलू आपण 3 AC स्क्वेअर मायनस DC स्क्वेअर प्लस BD इज BC मायनस DC स्क्वेअर फ्रॉम 3. ओके. अँड देअरफॉर AB स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर मायनस DC स्क्वेअर प्लस A मायनस B ब्रॅकेट स्क्वेअर एक्सपान्शन आहे A स्क्वेअर मायनस 2AB प्लस B स्क्वेअर. सो A स्क्वेअर म्हणजे काय? BC स्क्वेअर मायनस 2 इंटू A इंटू B म्हणजे BC इंटू DC
प्लस बी स्क्वेअर म्हणजे डी सी स्क्वेअर. सो दॅट इज इक्वल टू ए बी स्क्वेअर ए सी स्क्वेअर ॲज इट इज मायनस डी सी स्क्वेअर प्लस डी सी स्क्वेअर कॅन्सल होणार प्लस बी सी स्क्वेअर मायनस 2bc इंटू डी सी. बी सी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर मायनस 2bc इंटू डी सी. तेच रिलेशन आपल्याला फाईंड करायचं होतं. सो ए बी स्क्वेअर इज इक्वल टू बी सी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर. टर्म्स इंटरचेंज केला बी सी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर मायनस 2 टाइम्स बी सी इंटू डी सी. हॅन्स प्रूव्ड. हे आहे रिक्वायर्ड रिलेशन. समजलं आपण कसं क्वेश्चन सॉल्व केलेला. आपल्याला काहीच माहिती नव्हतं एक्झॅक्ट प्रोसिजर काय फॉलो करायची. पायथागोरस थेरम लिहायचा, कोणत्या टर्म्स एलिमिनेट करायच्या त्या बघायच्या, मध्ये ह्या टर्म दुसऱ्या टर्मच्या फॉर्ममध्ये आपण कशा एक्सप्रेस करू शकतो ते चेक करायचं. त्याच्यावरून तुम्हाला कोणतंही रिलेशन प्रूव्ह करता येणार आहे. नेक्स्ट, अँगल ए सी बी इज ऑप्ट्यूज. एक अँगल दिलेला आहे ए सी बी, ऑप्ट्यूज दिलेला आहे. प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये आपण ॲक्यूट अँगल कन्सिडर केला. ॲक्यूट, ऑप्ट्यूज आणि राईट अँगल. अँगल ज्यावेळेस 90 डिग्री असेल त्याला आपण बोलतो राईट अँगल. 90 डिग्रीपेक्षा कमी असेल, लेस असेल, त्यावेळेस तो असतो ॲक्यूट अँगल. ऑप्ट्यूज म्हणजे अँगल 90 डिग्रीपेक्षा जास्त असतो. सो दिस इज ऑप्ट्यूज, दिस इज ॲक्यूट अँड दिस इज राईट अँगल. इथे जर तुम्ही बघितलं ए सी बी असं आहे. सो ए सी बी अँगल ए सी बी इज ऑप्ट्यूज. ओके. ए डी परपेंडिक्युलर टू डी सी. त्यानंतर एक असं परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. ए डी इज परपेंडिक्युलर टू बी सी. प्रूव्ह दॅट ए बी स्क्वेअर इज इक्वल टू बी सी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर प्लस 2bc इंटू सी डी. जसं आपण ॲक्यूट अँगलसाठी एक रिलेशन प्रूव्ह केलं त्याच पद्धतीने इथे ऑप्ट्यूज अँगलसाठी सुद्धा रिलेशन प्रूव्ह करायचं आहे. अगेन सेम प्रोसिजर आपण फॉलो करणार आहोत. इथे जर बघितलं इथे अँगल 90 डिग्री आहे. राईट अँगल ट्रायंगल कोणते मिळतात ते चेक करायचं. पायथागोरस थेरम अप्लाय करायचं, कारण प्रत्येक ठिकाणी साईडचा स्क्वेअर दिलेला आहे म्हणजे पायथागोरस थेरम कुठे ना कुठे आपल्याला यूजमध्ये येणारच आहे. त्यामुळे इथे जर तुम्ही बघितलं अँगल डी 90 आहे, त्यामुळे हा एक राईट अँगल ट्रायंगल असणार आहे, हा छोटा, आणि त्यानंतर हा एक मोठा. हे दोन राईट अँगल ट्रायंगल असणार आहे. त्याच्यामध्ये आपण पायथागोरस थेरम यूज करूया. सो सोल्युशन, अँगल डी इज इक्वल टू 90 डिग्री and therefore in triangle ADB and in triangle ADC angle D is 90 degree, therefore by Pythagoras theorem we can write या ट्रायंगल साठी ट्रायंगल ADB यासाठी आपण लिहू शकतो हायपोटेन्यूस स्क्वेअर इज इक्वल टू, ह्या व्हॅल्यूज बुकमध्ये काय केलं आहे की साईड ज्या आहेत त्या साईड्स इन्स्टेड ऑफ साईड म्हणजे डी सी या साईडऐवजी त्यांनी एक एक्स व्हेरिएबल अज्यूम केलं किंवा एक्स लेटर अज्यूम केलेलं आहे. तर आपण ते काही करण्याची गरज नाही, आपण साईड ॲज इट इज कन्सिडर करूया. सो ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए डी स्क्वेअर प्लस डी बी स्क्वेअर. ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए डी स्क्वेअर प्लस डी बी स्क्वेअर. आणि ह्या छोट्या ट्रायंगलमध्ये ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए डी स्क्वेअर प्लस डी सी स्क्वेअर. ठीक आहे. पायथागोरस थेरम हे दोन रिलेशन मिळाले. आता बघा काय प्रूव्ह करायचं आपल्याला. प्रूव्ह करायचं आहे ए बी स्क्वेअर, म्हणजे ह्या रिलेशनला आपल्याला मॉडिफाय करायचं आहे. ए बी स्क्वेअर इक्वल टू बी सी स्क्वेअर ए सी स्क्वेअर. ए सी स्क्वेअरची टर्म मला लागणार आहे आणि त्यानंतर बी सी टर्म मला पाहिजे. बाकी बी सी अँड सी डी, सी डी पण मला लागणार आहे. तर मला थोडक्यात काय ए डी आणि बी डी ह्या दोन टर्म नको आहे. ए डी आणि बी डी ह्या दोन टर्म मला इलिमिनेट करायच्या आहे. मग ह्या टर्म मी कशा इलिमिनेट करणार, तर त्यासाठी सगळ्यात आधी काय करेल मी, ए बी स्क्वेअर रिलेशन मॉडिफाय करायचं आपल्याला. म्हणून ह्या ए सी स्क्वेअरला मी ए डी स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करेल. सो ए डी स्क्वेअरला मी ह्या दोन टर्मने रिप्लेस करू शकते. ओके. लाईक लास्ट एक्झाम्पल ओनली. याला आपण बोलू 1, याला बोलू 2. ओके. देअरफॉर ए डी स्क्वेअर याला मी चेंज करते. ए डी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर मायनस डी सी स्क्वेअर. ओके. अँड फ्रॉम 1 ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए डी स्क्वेअरच्या ऐवजी आता ही व्हॅल्यू मी लिहिते, दॅट इज इक्वल टू ए सी स्क्वेअर मायनस डी सी स्क्वेअर प्लस डी बी स्क्वेअर फ्रॉम 1. ओके. ए बी स्क्वेअर ए सी स्क्वेअर डी सी. आता मला फक्त इथे डी बीची व्हॅल्यू इलिमिनेट करायची, डी बी टर्म इलिमिनेट करायची. आता डी बी बघा, डी बी म्हणजे कोणती, ही व्हॅल्यू मला नको आहे. मग डी बीला मी कसं चेंज करू शकते ते इथे लगेच दिसतं आहे. सिन्स डी डॅश सी डॅश बी, दिस इम्प्लाइज डी बी इज इक्वल टू डी सी प्लस सी बी. डी बी इज इक्वल टू डी सी प्लस सी बी. म्हणून डी बीला मी डी सी प्लस सी बीच्या फॉर्ममध्ये लिहू शकते. अँड हेन्स याला बोलू 3. फ्रॉम 3 ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर मायनस डी सी स्क्वेअर प्लस डी बीला डी सी प्लस सी बीच्या फॉर्ममध्ये लिहून त्याचा स्क्वेअर आपल्याला फाइंड करायचा आहे. सो दॅट इज इक्वल टू ए सी स्क्वेअर मायनस डी सी स्क्वेअर प्लस ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर एक्सपान्शन ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. सो इथे असणार आहे डी सी स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस 2
ए इंटू बी प्लस बी स्क्वेअर. ओके, मायनस डी सी स्क्वेअर प्लस डी सी स्क्वेअर कॅन्सल होणार अँड देअरफॉर ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर प्लस 2DC इंटू सी बी प्लस सी बी स्क्वेअर. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे? ए बी स्क्वेअर इज इक्वल टू बी सी स्क्वेअर ए सी स्क्वेअर प्लस त्याच टर्म आपल्याला मिळालेला आहे. फक्त आता आपण जसं एक्सप्रेशन किंवा जशी इक्वॅलिटी आपल्याला प्रूव्ह करायची त्याच्या अकॉर्डिंग टर्म्स ॲडजस्ट करूया. फर्स्ट इज बी सी स्क्वेअर सी बी म्हणजेच काय बी सी प्लस ए सी स्क्वेअर प्लस 2 टाइम्स सी बी म्हणजे बी सी आणि डी सी म्हणजे काय सी डी. सो 2BC इंटू सी डी. So that is equal to BC square plus AC square plus 2 times BC multiplied by CD. Hence proved. Next topic अपोलिनियस थेरम. आपल्याला एक थेरम बघायचा आहे आणि ह्या थेरमचं प्रूफ बघण्यासाठी आपण पायथागोरस थेरम यूज करणार आहोत. व्हॉट इज अपोलिनियस थेरम? की अपोलिनियस थेरम एक्झॅक्टली काय सांगतो? तर अपोलिनियस थेरम दिलेल्या ट्रँगलचा मेडियन आणि ट्रँगलच्या ज्या साईड्स असतात त्यामधलं रिलेशन डिस्क्राईब करतो. सो व्हॉट इज मेडियन? मेडियन म्हणजे काय? सपोज एक ट्रँगल मी कन्सिडर केला, ट्रँगल ABC. सपोज BC साईड मी कन्सिडर केली आणि BC साईडच्या ऑपोजिट वर्टेक्स काय असणार आहे? ए वरून सपोज मी असं एक लाईन सेगमेंट ड्रॉ केला की जो BC साईडला ॲट पॉईंट M मिळतोय. ठीक आहे, आणि अशा पद्धतीने तो इथे येऊन इंटरसेक्ट करतोय की या एममुळे ही जी लेंथ BC आहे ही 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड होते किंवा आपण असं बोलू शकतो M इज मिड पॉईंट ऑफ साईड BC. तर ह्या केसमध्ये ही जी लाईन सेगमेंट AM आहे, AM इज द मेडियन ऑफ ट्रँगल ABC. AM इज मेडियन. ठीक आहे, समजलं मेडियन म्हणजे काय? सो बेसिकली मेडियनची प्रॉपर्टी काय असते? मेडियन ऑपोजिट साईडला 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड करते किंवा आपण असं बोलू शकतो मेडियन जिथे कुठे इंटरसेक्ट करते तो जो पॉईंट आहे तो पॉईंट दिलेल्या साईडचा मिड पॉईंट असणार आहे. सो BM इज इक्वल टू MC अशी कंडिशन जर आपल्याला दिसली तर समजायचं की AM काय आहे? AM या ट्रँगलचा मेडियन आहे. त्याच पद्धतीने सपोज सी पॉईंटपासून मी अशी एक लाईन ड्रॉ केली ज्याच्यामुळे ही साईड AB 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड होते. तर ही सपोज हा पॉईंट D आहे तर CD असणार आहे अनदर मेडियन ऑफ अ ट्रँगल. दिस इज मेडियन. तर ही जी मेडियन आहे ही मेडियन आणि ट्रँगलचे जे साईड्स आहे यामधलं रिलेशन हा अपोलिनियस थेरमचा यूज करून आपण डिस्क्राईब करू शकतो. सो व्हॉट इज दॅट रिलेशन? अकॉर्डिंग टू अपोलिनियस थेरम सपोज हाच ट्रँगल आपण कन्सिडर करू. ट्रँगल ABC आहे, त्यामध्ये M ह्या साईड BCचा मिड पॉईंट आहे म्हणजेच काय BM आणि CM ह्या 2 लेंथ इक्वल आहे किंवा आपण असं बोलू शकतो AM इज द मेडियन. तर ह्या केसमध्ये आपण काय रिलेशन लिहू शकतो? ही साईड आहे, ह्या साईडचा हा मिड पॉईंट आहे. ही साईड सोडून द्यायची, बाकीच्या ज्या 2 साईड आहेत त्या साईडच्या स्क्वेअरची सम म्हणजे AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. ठीक आहे, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू इथे नेहमी 2 हा नंबर असणार आहे. 2 मल्टिप्लाइड बाय ही जी मेडियन आहे मेडियनची लेंथ ट्वाइस ऑफ AM स्क्वेअर प्लस 2 मल्टिप्लाइड बाय एक तर तुम्ही BM घ्या किंवा तुम्ही CM घ्या कारण दोघांची लेंथ सारखीच आहे. BM म्हणजेच काय MC और CM ही लेंथ सारखी आहे तर तुम्ही याला BM स्क्वेअर सुद्धा म्हणू शकता किंवा हा थेरम आपण असं सुद्धा लिहू शकतो. सगळ्या टर्म्स ॲज इट इज AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस ऑफ AM स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ CM स्क्वेअर. ठीक आहे, सो कशाचं रिलेशन सांगितलेलं आहे? एक ट्रँगल आहे, ही मेडियन आहे, मेडियन म्हणजे M मिड पॉईंट असणार आहे. तर ही साईड AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस ऑफ AM स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ BM स्क्वेअर. मेडियन आणि ट्रँगलच्या ज्या साईड्स आहेत त्यामधलं रिलेशन अपोलिनियस थेरमचं यूज करून डिस्क्राईब केलं जातं. समजलं अपोलिनियस थेरम काय आहे? तर अपोलिनियस थेरम आपण केव्हा अप्लाय करणार? जेव्हा दिलेल्या ट्रँगलमध्ये आपल्याला मेडियन दिलेली असणार आहे, मेडियनची लेंथ माहिती असेल किंवा मेडियनच्या लेंथशी रिलेटेड काही इन्फॉर्मेशन दिलेली असेल त्या केसमध्ये आपण अपोलिनियस थेरम यूज करू शकतो. ठीक आहे, आता याचं आपल्याला प्रूफ बघायचं आहे. प्रूफ आपण कसं करणार? सो सोल्युशन फर्स्ट आपण काय लिहिणार? व्हॉट इज गिवन, व्हॉट टू प्रूव्ह. व्हॉट इज गिवन? M is midpoint. M is midpoint of side BC. This implies AM is median. M is median and midpoint आहे म्हणजेच काय BM is equal to and BM is equal to CM or MC. ठीक आहे, now what to prove? आपल्याला प्रूव्ह करायचं आहे रिमेनिंग ज्या 2 साईड आहे त्यांच्या स्क्वेअरची सम इक्वल असणार आहे 2 टाइम्स जी मेडियन आहे तिच्या लेंथच्या स्क्वेअरची प्लस 2 टाइम्स इथे जो हाफ पोर्शन आहे म्हणजे टोटल साईडची हाफ साईड आपल्याला घ्यायची आहे ट्वाइस ऑफ BM स्क्वेअर और ट्वाइस ऑफ CM स्क्वेअर. ओके,
नाव सोल्युशनसाठी आपण काय करू, हे रिलेशन डिराईव्ह करण्यासाठी आपण एक कन्स्ट्रक्शन करतो, AD परपेंडिक्युलर टू साईड BC, AD परपेंडिक्युलर टू BC. असं आपण का करतोय, कारण आपल्याला पायथागोरस थेरम यूज करायचा, म्हणजे आपल्याला कुठेतरी 90 डिग्री अँगल पाहिजे, राईट अँगल ट्रायंगल पाहिजे. सो तो राईट अँगल फॉर्म करण्यासाठी आपण ड्रॉ केलेला आहे AD परपेंडिक्युलर टू BC. आता इथे जर बघितलं कोणते कोणते राईट अँगल ट्रायंगल पॉसिबल आहे, अँगल 90 आहे, ट्रायंगल ADC एक राईट अँगल ट्रायंगल आहे, ट्रायंगल ADB अनदर राईट अँगल ट्रायंगल आहे, ट्रायंगल ADM हा सुद्धा एक राईट अँगल ट्रायंगल असणार आहे. सो या तिन्ही राईट अँगल ट्रायंगलसाठी आपण पायथागोरस थेरम अप्लाय करू शकतो. दिस इम्प्लाइज अँगल D इज इक्वल टू 90 डिग्री and therefore by Pythagoras theorem we can write in triangle ADC, triangle ADM, ADC, ADM and third triangle ADB. Hypotenuse square is equal to sum of square of other two sides. ADC, AC square is equal to AD square plus DC square. Then ADM मध्ये AM square is equal to AD square plus MD square. आणि ADB मध्ये AB square is equal to AD square plus DB square. ठीक आहे, हे तीन रिलेशन तर ऑब्वियस होते, ते आपण मेन्शन केले. याला बोलू 1, 2 and 3. आपल्याला लेफ्ट हँड साईडला काय हवं आहे, आपल्याला हवं आहे AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. इथे AB स्क्वेअर आहे, इथे AC स्क्वेअर. आपण काय करू, इक्वेशन 1 + 3 करूया. इक्वेशन 1 + इक्वेशन 3, AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर इज इक्वल टू, लेफ्ट हँड साईड ॲड केली, राईट हँड साईड सुद्धा ॲड करायची आहे. AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर प्लस DB स्क्वेअर. ओके, लेफ्ट हँड साईड आहे. आता राईट हँड साईडला आपल्याला ही राईट हँड साईड आपल्याला कन्वर्ट करायची ट्वाईस AM स्क्वेअर प्लस ट्वाईस BM स्क्वेअर या टर्म्समध्ये. ओके, सो दॅट इज इक्वल टू, इथे जर तुम्ही बघितलं 2AD स्क्वेअर टर्म आहे प्लस DC स्क्वेअर प्लस DB स्क्वेअर. ही टर्म आणि ही टर्म सारखे आहे. सो ट्वाईस AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर प्लस DB स्क्वेअर. ओके, समजलं इथपर्यंत. आता आपण काय करूया, आपण इथे काही टर्म ॲडजस्ट करूया. टर्म आपण आता बघा, आपल्याला हवं आहे AM BM, आपल्याकडे आहे AD BD. सो आपल्याला D आणि M या पॉईंटला रिलेट करणाऱ्या काहीतरी टर्म्स किंवा काहीतरी साईड पाहिजे. आपण काय करूया, इथे टर्म ॲडजस्ट करू आपण. AD स्क्वेअर प्लस आपण DM बोलतो का MD. सो ट्वाईस ऑफ MD स्क्वेअर मायनस ट्वाईस MD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर प्लस DB स्क्वेअर. इथे काय केलं आहे मी, 2MD स्क्वेअर ही टर्म ॲड केली, सेम टर्म सबट्रॅक्ट केली. त्यामुळे होणार काय आहे, यांची सम 0 असणार आहे. त्यामुळे ही RHS आणि ही RHS सारखीच असणार आहे. ओव्हरऑल इफेक्ट त्याचा सेमच असणार आहे. म्हणजे ही टर्म आणि ही टर्म सारखीच आहे. फक्त आपण काय करतोय, ही टर्म ॲड केली, तीच टर्म सबट्रॅक्ट केली, त्याचा नेट इफेक्ट 0 असणार आहे. टर्म्स आपण ॲडजस्ट केला. नाव नेक्स्ट, देअरफॉर AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाईस AD स्क्वेअर प्लस ट्वाईस MD स्क्वेअर मायनस 2MD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर प्लस DB स्क्वेअर. हे असं का केलं आता लगेच समजेल तुम्हाला. फर्स्ट इथे जर आपण 2 कॉमन घेतला, ब्रॅकेटमध्ये असणार AD स्क्वेअर प्लस MD स्क्वेअर. ठीक आहे, या दोन टर्म मी एकत्र कन्सिडर केल्या. आणि त्यानंतर हा जो मायनस 2MD स्क्वेअर आहे ना, याला मी मायनस MD स्क्वेअर सपोज लिहिलं. मायनस MD स्क्वेअर मायनस MD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर प्लस DB स्क्वेअर. ठीक आहे, समजलं काय केलं, या दोन टर्म एकत्र घेतल्या आणि मायनस 2MD स्क्वेअरला मायनस MD स्क्वेअर रिमेनिंग 2 टर्म ॲज इट इज, हे आपण ॲडजस्टमेंट करतोय. सो दॅट इज इक्वल टू, इथे जर तुम्ही बघितलं AD स्क्वेअर प्लस MD प्लस MD स्क्वेअर म्हणजेच काय AM स्क्वेअर. फ्रॉम इक्वेशन 2 AD स्क्वेअर प्लस MD स्क्वेअर म्हणजेच काय AM स्क्वेअर. सो दॅट इज इक्वल टू 2AM स्क्वेअर प्लस 2AM स्क्वेअर ही व्हॅल्यू आपण घेतली मायनस MD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर मायनस MD स्क्वेअर प्लस DB स्क्वेअर. इथे बोलू आपण फ्रॉम 2. आपण काय केलं, फ्रॉम 2 ही जी टर्म आहे ही टर्म आपण एमने रिप्लेस केली. आणि इथे काय केलं, एक निगेटिव्ह टर्म एक पॉझिटिव्ह टर्म, एक निगेटिव्ह टर्म एक पॉझिटिव्ह टर्म, अशा पद्धतीने आपण टर्म्स ॲडजस्ट केल्या, फक्त रिअरेंज केलेले आहे. समजले इथपर्यंत. नाव AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर, देअरफॉर AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर इज इक्वल टू
2am स्क्वेअर 1 2 3 टर्म्स आपल्याला मिळाला. आता फक्त ह्या ज्या 4 टर्म आहे याला रिड्यूस करून मला पाहिजे 2bm स्क्वेअर ही टर्म. आता ते आपण कसं करणार? सो याला आपण असं लिहू शकतो dc स्क्वेअर मायनस md स्क्वेअर प्लस db स्क्वेअर मायनस md स्क्वेअर. ठीक आहे, टर्म फक्त आपण मागे पुढे केल्या. आता इथे जर तुम्ही बघितलं ही टर्म दिस इज इन द फॉर्म a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, जे आपण लिहू शकतो a प्लस बी इंटू a मायनस बी या फॉर्ममध्ये, राईट. ही टर्म आणि ही टर्म. तर आपण काय करूया, फर्स्ट टर्म ॲज इट इज ठेवू आणि ज्या सेकंड आणि थर्ड टर्म आहे किंवा ही जी पेअर आहे याला आपण ह्या फॉर्ममध्ये लिहू a प्लस बी a मायनस बी. सो दॅट इज इक्वल टू dc प्लस md dc मायनस md ही एक टर्म प्लस db प्लस md db मायनस md ही दुसरी टर्म. ठीक आहे, आता इथे जर बघितलं अजून काय सिम्प्लिफिकेशन पॉसिबल आहे. फर्स्ट टर्म द ॲज इट इज, LHS सुद्धा ॲज इट इज, dc प्लस md dc प्लस md. इथे जर तुम्ही बघितलं dc म्हणजे ही आणि md म्हणजे ही टोटल किती असणार आहे cm. याला आपण रिप्लेस करू शकतो cm ने. ओके, dc प्लस md इज इक्वल टू cm. इथे साईडला आपण लिहूया c डॅश d डॅश m. सो cd प्लस dm इज इक्वल टू cm. cd प्लस dm इज इक्वल टू cm. cd म्हणजेच dc प्लस md म्हणजेच dm दॅट इज इक्वल टू cm. सो ह्या टर्मला मी रिप्लेस केलं cm ने. सेकंड टर्म आहे dc मायनस md, dc मायनस md ही टर्म आपण ॲज इट इज ठेवूया प्लस db प्लस md db प्लस md ही टर्मसुद्धा ॲज इट इज ठेवू, कारण इथे काही रिलेशन आपल्याला मिळत नाही आहे. आणि db मायनस md db मायनस md म्हणजे आपल्याला काय मिळतं आहे mb. समजलं हे कसं आहे db प्लस db मायनस md. आता इथे जर तुम्ही बघितलं इथे आपण काय रिलेशन लिहू शकतो dm प्लस mb इज इक्वल टू db, राईट. and therefore db minus dm or md is equal to mb. इथे कन्फ्युजन होत असेल तर आपण md's लिहूया md आणि इथे सुद्धा md. लाईन सेगमेंट जर असेल ती ab लिहा किंवा ba लिहा, दोघांचा अर्थ सारखाच आहे म्हणून md काय किंवा dm काय सारखंच आहे. सो db मायनस md ही टर्म आपण रिप्लेस करतो mb ने. समजलं इथपर्यंत? आता झालंच आहे सोल्युशन. अगदी 2-3 स्टेप्स राहिल्या फक्त. ट्वाइस एम स्क्वेअर प्लस, आता इथे जर बघितलं dc मायनस md db प्लस md, इथे आहे cm इथे आहे mb. जर इथे बघितलं cm म्हणजे ही लेंथ mb म्हणजे ही लेंथ, मिड पॉईंट दिलेला आहे. सो bm इज इक्वल टू cm किंवा मग mb इज इक्वल टू cm. त्यामुळे आपण काय करू शकतो इथे mb ला आपण cm ने रिप्लेस करू शकतो कारण दोन्ही लेंथ सारखे आहे. cm इज इक्वल टू mb, cm इनसाइड ब्रॅकेट dc मायनस md प्लस db प्लस md. आणि इथे फक्त मी आता काय करते mb ला रिप्लेस करते मी cm ने. रिझन cm इज इक्वल टू mb, कारण m हा मिड पॉईंट आहे त्यामुळे cm इज इक्वल टू mb. इथे फक्त मी mb ला cm ने रिप्लेस केलं. ओके, आता इथे काय करणार मी LHS ॲज इट इज RHS 2m स्क्वेअर प्लस cm सेम टर्म्स आहे कॉमन घेणार dc मायनस md प्लस db प्लस md. ठीक आहे, मायनस md प्लस md कॅन्सल. LHS ॲज इट इज RHS असणार आहे दॅट इज इक्वल टू ट्वाइस am स्क्वेअर प्लस cm मल्टिप्लाइड बाय, इथे जर बघितलं ब्रॅकेटमध्ये dc प्लस db, dc प्लस db म्हणजे टोटल लेंथ दॅट इज bc. सो दॅट इज इक्वल टू ट्वाइस am स्क्वेअर प्लस cm मल्टिप्लाइड बाय bc, bc म्हणजे टोटल लेंथ. bc ला मी असं लिहू शकते bc इज इक्वल टू ट्वाइस ऑफ cm, बरोबर. bc इज इक्वल टू ट्वाइस ऑफ cm. m मिड पॉईंट आहे ना त्यामुळे याच्या ट्वाइस असणार आहे टोटल लेंथ bc. सो दॅट इज इक्वल टू 2am स्क्वेअर प्लस cm 2 टाइम्स cm इंटू cm 2am स्क्वेअर प्लस 2cm स्क्वेअर. सो दॅट इज इक्वल टू 2am स्क्वेअर. cm आपण प्रूव्ह करताना bm मेन्शन केलेला, सो cm ला आपण bm ने रिप्लेस करू कारण दोन्ही लेंथ सारख्याच आहे. cm इज इक्वल टू bm and hence proved. Therefore ab square plus ac square is equal to
ट्वाईस AM² प्लस ट्वाईस BM². ते अशा पद्धतीने अपोलोनियस थेरम आपण पायथागोरस थेरमचा यूज करून प्रूव्ह करू शकतो. तर हा थेरम प्रूव्ह करण्याचे बरेचसे वेज आहे. म्हणजे तुम्ही पायथागोरस थेरम यूज करू शकता, त्यानंतर काही कोसाइन रूल आहे किंवा अजून काही जॉमेट्री आहे त्याचा यूज करून सुद्धा तुम्ही हा थेरम प्रूव्ह करू शकता. सो अपोलोनियस थेरम काय सांगतो, AB² प्लस AC² इज इक्वल टू ट्वाईस ऑफ AM² प्लस ट्वाईस ऑफ BM². इथे 2 हा नंबर विसरायचा नाही. सम प्रॅक्टिस एक्झाम्पल्स अपोलोनियस थेरमचा यूज करून काही क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे. त्यामधलं फर्स्ट एक ट्रँगल दिलेलं आहे, ट्रँगल PQR. ओके, त्यानंतर अजून एक कंडिशन इथे दिलेली आहे की M इज मिड पॉईंट ऑफ QR. M QRचा मिड पॉईंट आहे, याचा अर्थ काय PM असणार आहे मेडियन. या मेडियनची लेंथ दिलेली आहे 9. अजून एक रिलेशन दिलेलं आहे PQ² प्लस PR² इज इक्वल टू 290. सो PQ² प्लस PR² इज इक्वल टू 290 हे रिलेशन दिले. तर आपल्याला QRची लेंथ फाइंड करायची आहे. ठीक आहे, मेडियन दिलेली आहे, मेडियनची लेंथ दिलेली आहे, म्हणजे इथे आपल्याला अपोलोनियस थेरम यूज करावं लागणार आहे. सो सोल्युशन काय असणार आहे, आपल्याला फाइंड काय करायचं बघा, ही साईड आणि ही साईड यांच्या स्क्वेअरची सम ऑलरेडी दिलेली आहे, ही लेंथ दिलेली आहे, आपल्याला QR फाइंड करायचं आहे. तर QR म्हणजेच काय ट्वाईस ऑफ QM किंवा ट्वाईस ऑफ RM असणार आहे. अपोलोनियस थेरम आपल्याला काय सांगतो, ही मेडियन आहे, ही ऑपोजिट साईड आहे, तर आपल्याला रिमेनिंग 2 साईड कन्सिडर करायच्या. सो PQ² प्लस PR², PQ² प्लस PR² इज इक्वल टू 2 टाइम्स मेडियनची लेंथ प्लस 2 टाइम्स QM² किंवा MR². ही सम दिलेली आहे, ही व्हॅल्यू दिलेली आहे. QMची व्हॅल्यू फाइंड करू शकतो, QM मिळाला म्हणजे ही जी व्हॅल्यू असेल तीच व्हॅल्यू ही असणार आहे. सो टोटल विल बी ट्वाईस ऑफ QM. टोटल म्हणजेच काय QR. सो QR इज इक्वल टू ट्वाईस ऑफ QM असं सोल्युशन असणार आहे. हियर सोल्युशन, हियर PM इज मेडियन ऑफ ट्रँगल PQ. नेहमी लक्षात घ्या, अपोलोनियस थेरम आपण ज्यावेळेस मेडियन, मिड पॉईंट असे शब्द मेन्शन केलेले असतात त्याच वेळेस अप्लाय करू शकतो. सो PM इज मेडियन बाय अपोलोनियस थेरम. आपण लिहू शकतो PQ² प्लस PR² इज इक्वल टू ट्वाईस ऑफ PM² प्लस ट्वाईस ऑफ QM². QMला तुम्ही MR लिहिलं तरी चालणार आहे. नाउ दिस इज गिवन PQ² प्लस PR² 290 इज इक्वल टू ट्वाईस ऑफ PM म्हणजे 9² प्लस ट्वाईस ऑफ QM². ओके, सो 290 मायनस 9² 81 इंटू 2 162. ही टर्म आपण लेफ्ट हँड साईडला पाठवूया. सो 290 मायनस 162 इज इक्वल टू ट्वाईस ऑफ QM². देअरफॉर 290 मायनस 162, 290 मायनस 162 128 is equal to 2 QM². Hence QM² is equal to 128 by 2, 128 by 2, so that is 64. दोन्ही साईडचा जर आपण रूट घेतला तर 64 म्हणजे 8². सो QM इज इक्वल टू 8. QMची व्हॅल्यू मिळाली, आपल्याला फाइंड करायचं आहे QR. नाउ Q'(M')R and QM is equal to MR. Therefore QR is equal to QM plus MR. QM is 8, MR सुद्धा सेमच असणार आहे 8. सो QR is equal to 16. किंवा इथे असं लिहू शकता QR is equal to twice of QM, 2 into 8 that is equal to 16 units. नेक्स्ट क्वेश्चन, एक आपल्याला थेरम प्रूव्ह करायचं आहे रिलेटेड टू रोम्बस. इन अ रोम्बस सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ द डायगोनल्स इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ साइड्स. रोम्बसमध्ये सपोज एक रोम्बस कन्सिडर केला आहे PQRS. रोम्बस म्हणजे काय, असा क्वाड्रिलॅटरल की ज्याच्या चारही साईडची लेंथ सारखी असते. सो PQ, QR, RS आणि PS या लेंथ सारख्या असणार आहे. सो इन अ रोम्बस, या रोम्बसमध्ये सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ डायगोनल, याचे डायगोनल कोणते असणार, एक डायगोनल असणार PR, एक डायगोनल असणार QR, QS. हे दोन डायगोनल T या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात असं आपण डिनोट केलेलं आहे. सो सम ऑफ स्क्वेअर ऑफ डायगोनल म्हणजे PR² प्लस QS² PR² प्लस QS² इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ साईड. सम ऑफ स्क्वेअर ऑफ साईड कशाची सम, साईडच्या स्क्वेअरचे म्हणजे PS² प्लस SR² प्लस QR² प्लस PQ². हे स्टेटमेंट आपल्याला इथे प्रूव्ह करायचे आहे. आता हा क्वेश्चन आपण पायथागोरस थेरमचा यूज करून सुद्धा प्रूव्ह करू शकतो, अपोलोनियस थेरमचा यूज करून सुद्धा प्रूव्ह करू शकतो. तर आता आपण अपोलोनियस थेरम शिकत आहोत, तो आपण त्याचाच यूज इथे करणार आहोत. तर अपोलोनियस थेरम ज्यावेळेस आपल्याला अप्लाय करायचं असतो त्यावेळेस आपली मस्ट कंडिशन काय असते की आपल्याला अशी इन्फॉर्मेशन पाहिजे की एकतर एका साईडचा मिड पॉईंट आपल्याला माहिती आहे किंवा एक लाईन सेगमेंट दिलेला ट्रँगलचे मेडियन ही इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती पाहिजे. पण इथेही ती कोणतीच इन्फॉर्मेशन दिलेली नाही. आपल्याला फक्त काय सांगितलं आहे की एक रोम्बस आहे
डायगोनल इंटरसेक्ट करता, मग ह्या डायगोनल आणि साईडमध्ये असणारं रिलेशन आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. बट यामध्ये आपण रोम्बसची एक बेसिक प्रॉपर्टी लक्षात घेऊ शकतो रिलेटेड टू डायगोनल्स. रोम्बसचे जे डायगोनल असतात ते एकमेकांना नेहमी बायसेक्ट करतात. डायगोनल्स ऑफ रोम्बस बायसेक्ट इच अदर. बायसेक्ट इच अदर म्हणजे काय, इक्वल पार्टमध्ये डिवाइड करतात. सो सपोज हा PQRS हा रोम्बस आहे, यामध्ये ज्यावेळेस एक दोन डायगोनल टी या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात, याचा अर्थ काय, ही लेंथ आणि ही लेंथ सारखी असणार आहे. हा ट्रँगल जर मी कन्सिडर केला तर ह्या ट्रँगलमध्ये म्हणजे सपोज ट्रँगल PQS मी कन्सिडर केला, ठीक आहे. हा पॉईंट टी आहे, ही लेंथ आणि ही लेंथ सारखी असणार आहे, म्हणजेच काय PT मेडियन म्हणून ऍक्ट होणार आहे. त्याच पद्धतीने सेकंड डायगोनलसाठी सुद्धा टी हा मिड पॉईंट म्हणून ऍक्ट होणार आहे. सो त्या केसमध्ये सुद्धा आपल्याला एक मेडियन मिळणार आहे. तिथे आपण अपोलिनस थेरम यूज करू शकतो. समजते काय सांगते ते. त्यामुळे आपण प्रूफमध्ये लिहिलेलं आहे, दिस इज गिवन, दिस इज टू प्रूफ आपण प्रॉपर्टी यूज करतो, डायगोनल्स ऑफ रोम्बस बायसेक्ट इच अदर and therefore by Apollonius theorem जर मी हा ट्रँगल कन्सिडर केला, ट्रँगल PQS, ओके, PQS ट्रँगल कन्सिडर केला, टी हा मिड पॉईंट आहे, हे दोन इक्वल लेंथ आहे, PT ही मेडियन आहे, PT इज मेडियन, म्हणून आपण इथे काय लिहू शकतो, PQ स्क्वेअर प्लस PS स्क्वेअर, PQ स्क्वेअर प्लस PS स्क्वेअर, ज्या दोन रिमेनिंग साईड असतात त्यांच्या स्क्वेअरची सम इज इक्वल टू ट्वाईस ऑफ जी मेडियन आहे तिच्या लेंथचा स्क्वेअर प्लस ट्वाईस ऑफ कोणती एक साईड आपण घेऊ शकतो. सपोज मी इथे घेतली 2 टाइम्स QT स्क्वेअर, ठीक आहे. आता याच पद्धतीने PQ झाला, PS झाला, त्यानंतर SR आणि QR म्हणजे आपण हा ट्रँगल कन्सिडर करू. या ट्रँगलसाठी सुद्धा ह्या साईडचा मिड पॉईंट टीच असणार आहे, म्हणजे ही मेडियन असणार आहे, RT किंवा TR ही मेडियन असणार आहे. सो इथे ट्रँगल कोणता कन्सिडर केलेला आपण, ट्रँगल PQS. आता आपण ट्रँगल कन्सिडर करतोय, ट्रँगल PQS कन्सिडर केलेला आपण ट्रँगल कन्सिडर करतो RSQ. या केसमध्ये अगेन RT इज मेडियन, ती मेडियन आहे, ही मेडियन आहे, त्यामुळे ट्रँगल असा आहे बघा, ही मेडियन आहे इथे, त्यामुळे ह्या साईडच्या स्क्वेअरची सम इज इक्वल टू this median square 2 times median square plus 2 times any of the side square. So QR square plus SR square हा ट्रँगल आपण कन्सिडर करतो. QR square plus SR square is equal to twice of median म्हणजे RT square plus twice of, आता इथे आपण साईड QT घेतली ना, तर इथे सुद्धा आपण साईड QTच घेऊया, QT square. दिस इज 2. ओके, आपल्याला चारही साईडची ॲडिशन पाहिजे म्हणून आपण काय करणार, 1 + 2. LHS काय असणार आहे, PQ स्क्वेअर प्लस PS स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर प्लस SR स्क्वेअर इज इक्वल टू RHSला 2 जर मी कॉमन घेतला तर PT स्क्वेअर प्लस QT स्क्वेअर प्लस RT स्क्वेअर प्लस QT स्क्वेअर, ठीक आहे. RHSला मला पाहिजे PR स्क्वेअर प्लस QS स्क्वेअर. इथे जर तुम्ही बघितलं PT आणि RT या दोन्ही लेंथ सारख्याच असणार आहे, बरोबर, कारण हा मिड पॉईंट आहे, म्हणजे डायगोनल बायसेक्ट करतात, म्हणजे दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड होत आहे. सो PT इज इक्वल टू RT असणार आहे. त्यामुळे आपण काय करू, PT आणि RT याला एकाच टर्मने रिप्लेस करू. सपोज मी फक्त PT घेते आणि ही QT स्क्वेअर प्लस QT स्क्वेअर काय असणार आहे, ट्वाईस ऑफ QT स्क्वेअर, राईट. आणि RTला मी रिप्लेस करते PTने. ओके, इथे लिहिणार मी PT इज इक्वल टू PT is equal to RT. Yes, PT is equal to RT. So that is equal to 2 times PT square plus 2 times QT square. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे PR स्क्वेअर प्लस QS स्क्वेअर, 2 × 2 4 PT स्क्वेअर प्लस 4 QT स्क्वेअर. यालाच मी असं लिहू शकते, दॅट इज इक्वल टू 2 PT होल स्क्वेअर प्लस 2 QT होल स्क्वेअर इज इक्वल टू LHS. ठीक आहे. आता नीट बघा, 2 PT म्हणजे PTच्या ट्वाईस, टी जर मिड पॉईंट असेल तर 2 PT म्हणजे काय, टोटल PR असणार आहे. सो दॅट इज इक्वल टू PR होल स्क्वेअर प्लस QT, 2 टाइम्स QT, हा QT आहे प्लस QT, 2 टाइम्स QT म्हणजेच काय, QS स्क्वेअर. रिझन आपण काय देणार, PT इज इक्वल टू हाफ ऑफ PR अँड QT इज इक्वल टू हाफ ऑफ QS. सो थोडक्यात काय, मिड पॉईंट आहे. अँड देअरफॉर वी कॅन राईट LHS काय होती, ही LHS होती PQ स्क्वेअर प्लस PS स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर प्लस SR स्क्वेअर इज इक्वल टू
PR² + QS². तर ही एक रोम्बसची प्रॉपर्टी आपण प्रूव्ह केलेली आहे.